असं वाटतं असंच सुख जन्मभर आपल्या वाटेला यावं. येणार, नक्की येणार. फक्त काय? फक्त मला एक तुला प्रश्न विचारायचा होता. प्रश्न विचार ना. राधा, समजा मी आयुष्यात एखाद्या विचित्र कोड्यात सापडलो आणि माझ्याविषयी कोणी तुला काही भलतं सलतं सांगितलं तर तू मला दूर लोटशील? सौरभ, अरे काय बोलतोयस तू? आणि तू का अशा कुठल्या तरी विचित्र कोड्यात वगैरे सापडशील? राधा, ओके ओके, मी कोणावर विश्वास ठेवीन का सौरभ? माझ्या मनाखेरीज सगळं जग इकडचं तिकडे झालं तरी जोपर्यंत माझं मन मला सांगत नाही तोपर्यंत कुठल्याही वाईट गोष्टीवर मी विश्वास नाही ठेवणार. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सौरभ. राधा, मी फक्त तुझाच आहे, अगदी जगाच्या अंतापर्यंत. होय, रडतोस काय? पुढचे सगळे दिवस आनंदाचेच आहेत. हे बघा वकील साहेब, तुम्ही उगाचच मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझा आणि गार्गीचा निर्णय बदलणार नाहीये. तुम्हाला सांगितले तेवढं तुम्ही करा. डिवोर्सचे पेपर्स तयार करून उद्या घरी पाठवून द्या. ठेवते मी फोन. सरिता, एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज आहे का? माझ्या निर्णयात बदल होणार नाही. अरे, जगात काय नवरा बायकोंची भांडणं होत नाही का? म्हणून उठसूट सगळ्यांना घटस्फोट घेतात. हे बघा, मला इतरांचं माहित नाही. माझ्या मुलीसाठी हाच मार्ग योग्य आहे. सरिता, तुझ्या आणि रजनीश मध्ये थोडे का वाद होते म्हणून तू दिलास का रजनीशला घटस्फोट? नाही ना, मग गार्गीच्या बाबतीत असं का वागतेस? तिच्या सुखासाठी माझंच चुकलं. त्या राधावर विश्वासच ठेवायला नको होता. तिच्यावर विश्वास ठेवला नसताना तर या थराला गोष्टी गेल्याच नसत्या. त्या दोघांच्या भांडणाचं खापर तू राधावरती का फोडतेस? तिची काय चूक आहे याच्यामध्ये? आणि तुला एक गोष्ट सांगतो, केदार गार्गीशी कसाही वागला ना तरी दादा धर्माधिकारी आणि सीमा वहिनी तिला अंतर देणार नाहीत, ही खात्री आहे मला. अजून एक गोष्ट सांगतो की गार्गी इथे आलीये हे राधाला माहित सुद्धा नसणार, नाहीतर तिने हिला इथे यूज दिला नसतं. अरे वा, थांब ना, मी राधालाच फोन लावतो, म्हणजे खरं काय ते कळेल. हो की नाही? सौरभ, बास आता. चला घरी जायचं, उशीर होतोय. सगळे वाट बघत असतील. चला. बाबांचा फोन? किती दिवसानंतर फोन करताय? घे घे, लवकर घे. हॅलो बाबा. राधा, गार्गी तुमचं घर सोडून कायमची माहेरी आली आहे, याबद्दल तुला काही माहिती आहे? काय? गार्गी घर सोडून तुमच्याकडे आली आहे? हो बेटा. काय झालं? मला काहीच माहित नाहीये. मी म्हंटल ना तुला, तिला माहित सुद्धा नाहीये. नाटकात नुसती. सरिता, दादा, चांगलीच कर्तव्याची जाणीव आहे का तुला? तुझी धाकटी बहीण घर सोडून इकडे निघून येते आणि तुला साधी कल्पनाही असत नाही. वा वा वा, यातच सगळं लक्षात येते आमच्या. आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही दोघंही घरी नव्हतो, त्यामुळे घरी काय घडलं मला काहीच माहित नाही. आणि समजून तरी काय करणार होतीस? माझी गार्गी त्या घरात नकोस आहे म्हटल्यावर तू तरी काय करणार ना? आणि तू काही करशील अशी खात्रीच नाहीये मला. आणि तू काही करूच नकोस राधा. आता काय ते मी बघून घेते. आई, हॅलो. काय झालं राधा? गार्गीचं काय? गार्गी घर सोडून गेलीये. व्हॉट?
हॉस्पिटल नंतर आपण घरी गेलो असतो तर कदाचित मी तिला थांबवलं असतं. राधा, स्वतःला दोष देऊन काय होणार आहे? आपण अगदी जर घरी असतो तरी गार्गीला जे करायचं होतं ते ती करणारच होती ना. काय फरक पडणार होता? आता आपण लवकरात लवकर घरी जाऊ आणि काय होतं ते बघू. तू काळजी करू नकोस. चल चल चल. ग सा नि रे सा ग म प म ध प म ग म ध नि सा ग नि ध नि रे ध प ध प म ग म ग रे सा रे नि सा नि ध नि सा. केदार, बरा सापडलास. सापडलास म्हणजे चोर असल्यासारखं काय बोलतोय? नाही नाही, सापडलास म्हणजे बोलायला बरा सापडलास. तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण संधीच मिळत नव्हती रे. का? एवढं काय बोलायचंय तुम्हाला? काय इतकं महत्वाचं बोलताय? त्यांना माझ्याशी बोलायचंय, तुझ्याशी नाही. बोला. केदार, तुझ्या संसाराची जी वाताहत झाली ना ती बरोबर नाही. अरे कोणत्याही स्त्रीशी असं वागणं बरोबर नाही. यामुळे तू गार्गीचाही अपमान करतोयस आणि ज्योतीचाही. हे बघा घरवंडा, जेव्हा मला फसवून गार्गीला माझ्या गळ्यात बांधलं तेव्हा तुम्ही बोलला होता नाही ना? पण तरी सुद्धा मी हे लग्न निभावतोय. डॉक्टर ज्योतीला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मला ती खूप आवडली. काय वाटेल ते बोलतोस काय? ही आवडली, ती आवडली, हा? त्या वस्तू आहेत त्या. गार्गीशी लग्न झालं तुझं, त्याचं तरी भान ठेव. त्यात काय आहे? लहानपणापासून जे पाहिलंय तेच मी वागत आलोय. काय पाहिलंस तू? आम्ही हेच पाहिलंय की घारूअण्णा सतत आपल्या घरी असायचे आणि घारूअण्णांची बायको म्हणजे रजनी काकू सतत आजारी. तेव्हा दादा जेव्हा पाहावं तेव्हा रजनी काकूंकडे. आणि याच विचारांनी माझी आई आजारी पडली. का? खरं बोललो म्हणून राग आला? दादा, दादा, तुमच्या मारण्याने सत्य लपत नाही. माफी माग, माफी माग. सौरभ प्लीज. राधा, 1 मिनिट. मी मर्यादा सोडलेली नाही, पण या दोघांचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. माफी माग म्हणतोय, माफी माग. माफ करा दादा. अशी नाही. माफी माग, माफी माग. मला माफ करा. घारूअण्णांची माफी माग. माग. मला माफ करा. दादा, तुम्ही केदारचं बोलणं नका मनावर घेऊ. त्याच्या वतीने मी माफी मागतो तुमची. त्यांनी खरंच असं बोलायला नको होतं.
I'm sorry. गारवड. मी आहे व्यवस्थित. माझी व्यथा माझी व्यथा माझी व्यथा नाही कुणाशी बोललो या जीवनी जे जे दिसे माझे आता कोणी नसे आलो तसा मी चाललो माझी व्यथा नाही कुणाशी बोललो. घरवंडा बसा. या घरवंडा चांबा सावकार या या घर या बसा. सावकाश. मी आलोच. घरवंड केदारनी असं बोलायला नको होतं. त्याच्या वतीने मी माफी मागतो तुमची. आय एम सॉरी. सौरभ 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 शांत हो. काय ठरलंय आपलं? व्हॉट यू मीन काय ठरलंय? तो त्या दोघांना वाटेल ते बोलत असताना मी काय करायला पाहिजे होतं? खरं त्यांना मारून टाकावं असं वाटत होतं त्याला. जे बोललो तेही फार माइल्ड होतं. सौरभ तेच तर हवंय त्यांना, पण आपण तसं नाही करायचं. मग काय आरती ओळू त्याची? नाही, दुर्लक्ष करायचं. एकनाथांची गोष्ट ठाऊक आहे ना. स्नान करून येणाऱ्या एकनाथांवर रोज एक माणूस थुंकायचा, पण एकनाथांनी कधीच संयम सोडला नाही. ते पुन्हा आंघोळ करायचे. शेवटी थुंकणाऱ्याला लाज वाटली आणि त्यांनी माफी मागितली. केदार केदार कसेही वागू दे, तू पेशन्स ठेव. आणि खरं सांगू सौरभ, तू जे काही बोललास ना, तुला मारून टाकीन वगैरे, ते तुला नाही शोभलं. जा सॉरी म्हण त्यांना. त्यांच्या भडकवण्याला तू बळी पडला नाहीस हे त्यांना कळू दे. दादा कुठे आहेत? त्यांच्या रूम मध्ये झोपवलंय त्यांना. आणि घारू अण्णा? बसलेत बाहेर वरांड्यात.
सीमा वहिनी आणि रंजुताई परत आल्या का देसाई काकूंकडून? नाही. बरं झालं त्या दोघी इथे नव्हत्या, नाही तर सीमा वहिनींची आणखी चिडचिड झाली असती. सौरभ प्लीज, त्या यायच्या आधी तू प्लीज केदारना जाऊन सॉरी म्हण. मी त्याला अजिबात सॉरी वगैरे म्हणणार नाहीये. सौरभ प्लीज, सीमा वहिनी यायच्या आधी हा मॅटर क्लोज कर, नाही तर त्यांना मनस्ताप होईल. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, मी त्याला सॉरी म्हणणार नाही म्हणजे नाही. सौरभ, निदान सीमा वहिनींसाठी तरी. केदार, सौरभ, बघ हा, मी तू मला काही केलंस तर मी तुला काहीतरी करीन. मी काहीही करणार नाहीये तुला. तू असं गोड बोलशील आणि मला नेऊन गच्चीतून फेकून देशील तू. मी असं काही करणार नाही. मी जे बोललो त्याच्याबद्दल आय एम सॉरी. पण का वागतोयस असं? इतकी घाणेरडे विचार. प्लीज इतकी पातळी सोडून बोलत जाऊ नकोस केदार. पाया पडतो तुझ्या. अरे देवाने इतका चांगला देखणा चेहरा दिलाय तुला, इतकं टॅलेंट दिलंय. माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत उजवा आहेस तू, पण विचार बुरसटलेले आहेत तुझे. प्लीज विचार बदल. पण खरंच सुखी होऊ रे. पण मला नकोय ना तुम्ही सुखी व्हायला. तुमचा त्रास हाच माझा आनंद आहे. हा? बघ ना, म्हणजे प्रत्येक बाबतीत मी तुमच्यापेक्षा उजवा आहे, तरी सुद्धा प्रत्येक बाबतीत तुम्ही मला डावललंय. त्याचीच फळ भोगताय तुम्ही. इतर भास. आज दादा आणि घरवंडांच्या बाबतीत तू जे वागलायस ना, हाईट होती. प्लीज बास कर. आणि असाच वागत राहणार असशील ना तर आपण वेगळे होऊ ना, वेगळे राहूया. तुझ्या जागी तू सुखी आणि आमच्या जागी आम्ही सुखी. नाही नाही, असं नको. मग मी त्रास कसा देणार तुम्हाला? म्हणजे आपण राहायचं एकत्रच आणि मी तुम्हाला त्रासही देणार, पण रोज नाही, कधीतरी अधूनमधून. आणि आता आजचा कोटा संपला, म्हणजे आता 3-4 दिवस तरी मी काही करणार नाही. तेव्हा तुम्ही आनंदात राहा. ओके? मग मी येईनच एखादा मिठाचा खडा घेऊन. केदार, आपण डॉक्टर मानसकडे जाऊया. मानसिक आजार आहे तुला, त्याच्या मदतीची गरज आहे तुला. ऐक माझं. अरे वेड्या, मला खरंच काही झालेलं नाही. खरंच जे काही मी करतो ते सगळं विचारपूर्वक करतो. आता बघ ना, आता मी गार्गीकडे जाईन आणि इतकं प्रेमाने मागेन की घटस्फोट देण्याचा विचार ते पूर्णपणे रद्द करतील. बघ ना, उद्या घेऊन येतो तुला घरी. तू पाहच. ठीक आहे? झोप जा, निश्चिंत होऊन झोप. 3-4 दिवस काही नाही. ओके? गुड नाईट. एवढ्यासाठी मी परत येत नव्हते. इतकं सगळं रामायण घडून गेलं केदारचं, पण मला कुणीही काही सांगितलं नाही. सगळ्या गोष्टी परस्पर करायच्या असतील तर राहायचं कशाला एकत्र? राहा ना वेगवेगळे. नाहीतरी केदार 50 वेळा घर सोडून गेलेलाच आहे. या केदारचं काय करायचं ना खरंच कळत नाही सीमा. घटकेत असा वागतो तर घटकेत तसा. कुठल्या वागण्यामागे काय हेतू असतो देव सांग.
पण तो हेतू चांगला नसतो हे मात्र खरं. आणि त्यात आता लग्न करून बसलाय. तर त्या मुलीला तरी तोंडघोशी कसं पाडणार आपण? आहे एक सोप्पा मार्ग आहे. कोणता? वेगळं होण्याचा. मी विल करून टाकते. सगळ्यांना आपापल्या वाटण्या देऊन टाकते. यश रंजूला एक घर घेऊन देते. त्यांचं दुकानही येतच आहे. केदारला त्याची वाटणी देऊन टाकते. तू आणि तुझी बायको तुम्ही पण जा. राहा वेगळे. आपापल्या पायावर उभे राहा. जगा आपल्या मनाप्रमाणे जगा. मी दादांकडे आणि घारुअण्णांकडे बघेन येते. कोणाला त्रासच नको. डोक्यावरनं पाणी निघून गेलं. ते काही नाही सौरभ. तू सरळ वकिलांना बोलव. करून टाकूया वाटण्या. असं नाही होणार. मी असं काही होऊ नाही देणार. तू कोण मला हा शहाणपणा शिकवणारी? का? मीही या घरची सून आहे. नात्याने तुमची जाऊ असली तरी तुमची सूनही आहे आणि तुमची मुलगी आहे मी.